आज जरा आपण नंतर एक स्तोत्र पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपला जो चिंतनाचा जो भाग आहे तो आपण पूर्ण करूया. फार वेळ नाही, अगदी मोजून 5 मिनिटं. त्वन्नो माता त्वं पिताप्तो धिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते. म्हणा घोरा कष्टा उद्धरा नमस्ते. आपण घोरात कष्टात म्हणत असतो. स्वामी महाराजांना या ठिकाणी खूप सुंदर रीतीनं वर्णन करायचं आहे. सद्गुरू आणि गुरूंची भूमिका किती आहे, कोणत्या कोणत्या रूपामध्ये आपल्या जवळ आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. महाराजांना ते म्हणायचं आहे. सद्गुरू आपण आहात, परंतु म्हणाले देवाधिदेवा नित्यशुद्ध बुद्धमुक्त सत्य समन्वित असणारा आपण हा परमात्मा आहात. आणि याकरता म्हणाले त्वन्नो माता, तुम्ही आई आहात, पिता आहात. हे दोन्ही भूमिका तुमची आहे. आणि पुढे जाऊन महाराज या ठिकाणी म्हणतात की एवढंच नाही तर त्वन्नो माता त्वं पिताप्तो धिपस्त्वं, तुम्ही सगळं आहात, आप्त आहात, अधिपहा. अधिपहा म्हणजे श्रेष्ठ. आता राजा असा अर्थ आहे, आजच्या काळात राजा नाही, परंतु आमच्या दृष्टीनं तुम्ही राजाधिराज आहात, असं नाही का. सर्वश्रेष्ठ आहात आणि तुम्ही सद्गुरू आहात. इतकंच नव्हे, त्वं सर्वस्वम, आमचं जे काही सर्वस्व तुम्हीच आहात, आम्ही कुणीच नाही आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन महाराज असं म्हणतात त्वं सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आपण विश्वमूर्ती आहात, सर्वस्व आहात, आई आहात, वडील आहात, नातेवाईक आहात, सर्वश्रेष्ठ असे आहात. या रूपामध्ये आमच्यावरती तुम्ही नेहमी कृपा करत चला. आमच्याकडनं चुका घडत असतात, आमच्याकडनं प्रमाद घडतो, पण कधी कधी म्हणून पिता म्हणून जशी तुमची भूमिका आहे तशी आई म्हणून भूमिका घ्या ना. आमच्या पाठीवरून हात फिरवा, आमचा पूर्णपणानं आमचा हातात हात हातावरती अशा रीतीनं जे आहे हे पुढे जाऊन आमच्यावरती कृपा करा. काय आहे, गुरु सद्गुरू आई आणि वडील, शेवटी आईचं जे प्रेम असतं ते विलक्षण अशा प्रकारचं असतं. म्हणून तुम्ही या सर्व विविध रूपामध्ये आहात आणि असेच तुम्ही राहा. म्हणजे कुठल्या कुठल्या वेळी त्या भूमिकेमधनं आमच्यावरती तुम्ही कृपा करा, असं महाराजांचं म्हणणं आहे. आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची उपासना करत असतो. आपलं कुलदैवत, कुलदैवता, कुलदैवत आणि कुलदैवतांचं स्मरण करायचं आहे. म्हणून महाराजांना हे अभिप्रेत आहे. प्रत्येकाचे गुरु कदाचित वेगळे असतील, कुलदेवता वेगळी असेल, कुलदैवत वेगळं असेल. पुरुषदेवता आणि स्त्री देवता ही मानलेली आहे. तुळजाभवानी माता आणि खंडोबा हे बऱ्याच जणांचं असतं, किंवा यमाई आहे, रेणुका आहे. आता हे सगळं वेगवेगळेपण आहे. त्या देवतेचं आपण स्मरण करतो. एखादा आपल्या घरामध्ये आपण एखाद्या गुरुचरित्राचं पारायण करतो, दत्तमहात्म्याचं पारायण करतो, कुणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, कोणी गाथाचं पारायण करतात. आता नाथषष्ठी आली आहे, कुणी एकनाथी भागवत त्याचं पारायण करतात. हे सगळी उपासना, कोणी एखादा मंत्र आहे, दिगंबर आहे किंवा अन्य आपला मंत्र असेल, कुणी आपल्याला दिलेला जो मंत्र, या मंत्राचाही आपण पाठ करत असतो. परंतु ही उपासना ही ग्रंथांची अशा प्रकारची असणारी उपासना किंवा मंत्र उपासना आणि आपलं साधन शक्तिपात योग, सिद्धयोग, कुंडलिनी महायोग आणि गुरुदत्त योगाची ही उपासना ज्यावेळेस आपण करत असतो तेव्हा मला एक सहज स्मरण झालं ते शिवमतीर्थ स्वामींचं. शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी फार सुंदर रीतीनं त्यांचं चिंतन जे आहे ते वाचण्यासारखं आहे. हृदयमंथन नावाचा हा जो ग्रंथ आहे त्याचे एक 2-3 भाग आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टींना हा सगळा प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे नामसाधनेविषयी आणि आपल्या या साधनेविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे साधन होणार आहे, करावयाचं नाही.
हे सांगता सांगता महाराज म्हणजे स्वामी महाराज असं पुढे म्हणतात कि देखो भाई कि हम जब आश्रम में प्रवेश करते हैं तो दो चीज़ें किंवा दो वस्तुएं अपने पास रखनी चाहिए। एक है माला और दूसरा है आसन, हमारे पास रखना चाहिए। और यही धारणा करनी चाहिए कि ये जो हमारा आश्रम है, ये आश्रम हम नहीं संभालते, संभालता है शिव, संभालता है भगवान दत्तात्रेय। ऐसी धारणा करते आश्रम में प्रवेश करने का, और प्रवेश करने के बाद हमें भगवान दत्तात्रेय और शिव जी की और उसके ही आगे जो अपनी आराध्य देवता है उसकी कृपा हो जाती है। क्योंकि मेरा आश्रम है लेकिन संभालता है शिव, आश्रम को भी संभालता है और मेरे को भी संभालता है। यही धारणा करके हम अगर अंदर जाएंगे तो अपना अहंकार दूर हो जाएगा, और दूर हो जाने से अपने पास जो माला रखने वाली है उसे स्मरणी कहते हैं। त्याला स्मरणी असं म्हणतात। स्मरणी इसलिए कि जो हमारे गुरुदेव ने हमें जो क्या दिया, मंत्र दिया, दिगंबरा होगा या अन्य कोई मंत्र होगा, उसका हमें स्मरण आ जाता है। वो माला अपने पास रखने से और मन में विचार आ जाता है, हम अंदर जाएंगे, गुरु महाराज के सामने बैठेंगे और हम जप यज्ञ करेंगे। इसलिए वो स्मरणी अपने पास रखनी चाहिए। तुम्ही म्हणाल की हा नवीन कशाला आम्हाला जवळ बाळगायला सांगता, असा कदाचित विचार येईल, पण तू काळजी करू नका। आता सगळ्या माळा आपण आश्रमामध्ये ठेवलेल्या आहेत, तेव्हा तिथली माळ घ्यायची आणि पुढे आपल्याला हवा असलेला जप करायचा आहे, तेही पुढे आहे। परंतु पुढे जाऊन स्वामी असं म्हणतात कि अपने पास अपना आसन रखना चाहिए, आसन से साधन का स्मरण होगा, साधन हमें करने के लिए प्रेरणा मिलेगी। और अगर हमें आश्रम में आकर हम हमारे गुरुदेव के सामने, गुरु परंपरा के सामने अगर साधन करोगे तो हमारा साधन दृढ़ हो जाएगा, वो समृद्ध हो जाएगा। मानव जीवन में समृद्धता जो है वो साधन की ही होनी चाहिए, परमार्थ की होनी चाहिए, अध्यात्म की होनी चाहिए। यही समृद्धता अंतकाल तक हमारे पास रखने से हमारा जीवन सुपुष्पित, सुफलित और सुसज्ज हो जाता है। हमें शांतता मिलती है, हमें सुख मिलता है, हमें समाधान मिलता है। इसलिए दो चीज़ें अपने पास रखनी चाहिए, असं स्वामी महाराजांचं म्हणणं आहे। या स्वामी महाराजांच्या या वचनाचं आपण नेहमी सदैव स्मरण करूया। आणि स्वामी महाराजांना, गुरु महाराजांना माझी सदैव प्रार्थना आहे की तुमचं साधन समृद्ध हो, तुमचं कुटुंब, व्यक्ती, कुटुंब आणि समाज याच्यामध्ये पूर्णपणानं तुम्हाला यश मिळत राहो, हीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव।